हे पाहू शकता बोर्ड पार्टिशन म्युझियम, आतमध्ये पार्टिशन म्युझियम आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण आलो पार्टिशन म्युझियमच्या बाहेर आणि ॲक्च्युली आज बड्डे असल्यामुळे पार्टिशन म्युझियम बंद आहे. तो आपलं एक बकेट लिस्टमधून गेलेला आहे पार्टिशन म्युझियम, कारण पाहू शकत नाही. तर नेक्स्ट टाइम जर तुम्ही प्लॅन करत असाल तर बड्डे नका करू, कारण तुम्हाला पार्टिशन म्युझियम पाहता नाही येणार. तर आपण आता जालियनवाला बाग पाहणार आहे आणि दुपारी 1 वाजता वाघा बॉर्डर अटारी बॉर्डरला जाणार आहे आणि ते तिथून यायला आपल्याला 8-9 वाजतील. नंतर जेवण वगैरे करून आपली रात्री 12ची फ्लाईट आहे, 12 वाजून 5 मिनिटाची, त्या फ्लाईटने जाणार पुण्यामध्ये रात्री 2 वाजता. सो चला जालियनवाला बागला जाऊ आता. बाय बाय. एंट्री करतानाच तुम्ही पाहू शकता की स्वातंत्र्य काळात ज्यांना वीर मरण आलं त्या स्वातंत्र्यवीरांचे भिंतीवरती फोटो मूर्ती टाईप असे लावलेले आहेत. हे एक छोटंसं म्युझियम बनवलेलं आहे त्यांनी, खूप छान आहे. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये शहीद झालेले जे पण आपले स्वातंत्र्यवीर होते त्यांचे फोटोज लावलेले आहेत. त्यांचे जे स्लोगन्स आहेत ते तिथं लिहिलेले आहेत, इन्फॉर्मेशन थोडीफार लिहिलेली आहे आणि सगळं एक त्या काळातील आपल्याला आठवणी जाग्या करतील अशी त्यांनी फोटो माहिती लावलेली आहे तिथे, ते तुम्ही पाहू शकता. लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल, बाल गंगाधर टिळक, रवींद्रनाथ टागोर, हा जो बोर्ड पाहू शकता, या बोर्ड पासून गोळीबार चालू केला होता ब्रिटिश आर्मीने, ब्रिटिश पोलिसांनी. जी भरसभा चालू होती त्या सभेमध्ये अचानक गोळीबार चालू झाल्यामुळे भरपूर लोकांचा जीव गेला, कोणाला काही समजलं नाही कुठे पळावं. तर त्या काळात जे शहीद झाले सर्व स्वातंत्र्यवीर नागरिक, त्यांच्यासाठी जो समोर तुम्हाला स्तंभ दिसतोय तो स्तंभ त्यांच्या श्रद्धांजलीसाठी उभा केलेला आहे, पाहू शकता. हिस्ट्रीमध्ये वाचलंच असेल आपल्याला पुस्तकात पण होतं जालियनवाला बाग हत्याकांड, जो 1919 मध्ये झाला होता, एप्रिल 1919 मध्ये झाला होता. 2019ला 100 वर्ष झाले त्याला. तर त्याची हिस्ट्री काय होती जालियनवाला बागची, की तर भर सभेमध्ये ब्रिटिश आर्मीने आपल्या लोकांवरती गोळ्या झाडल्या होत्या, भरपूर लोक जागेवरती ठार मारले गेले होते. तो एक आपल्या हिस्ट्रीमधला स्वातंत्र्य काळातील खूप एक मोठा काळा दिवस होता तो, ज्याच्यामध्ये आपलं खूप मोठं नुकसान झालं होतं. आपले खूप प्रमाणात लोक त्यावेळी शहीद झाले होते, की ज्यावेळी काही कारण नसतं अचानक गोळीबार चालू केल्यामुळं ही घटना घडली होती. तर इथल्या भिंतींवरती पण तुम्हाला दाखवतो मी, ज्या ज्या गोळ्यांचे निशाण आहेत त्या अजून दिसतात इथं त्या गोळ्यांचे. आणि त्याच्यामध्ये जे शहीद झालेले आपले लोक होते भारताचे नागरिक, त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून हे स्मारक बांधलेलं आहे. हे स्मारक आणि तिथं आतमध्ये म्युझियममध्ये सगळ्यांचे फोटो वगैरे लावलेले आहेत, जसे सुभाषचंद्र बोस झाले, बिपिनचंद्र पाल,
स्वामी विवेकानंद, म्हणजे पूर्ण त्या स्वातंत्र्य काळातील सगळ्यांचे लावले आहेत. म्हणजे इथं झालेल्यांचंच नाही, तर महात्मा गांधी, अजून वासुदेव बळवंत फडके, असे बऱ्याच स्वातंत्र्यवीरांचे फोटो लावलेले आहेत तिथे. आणि खाली डिस्क्रिप्शन पण लिहिलेलं आहे. अजून शहीद भगतसिंग यांचा पण फोटो लावलेला आहे. असे भरपूर स्वातंत्र्यवीरांचे फोटो लावलेले आहेत तिथं. या जागेवरती आपण जिथे उभे आहेत मित्रांनो, तिथे आता आपल्याला फक्त आपल्या नजरेमध्ये एक प्लेस दिसते. त्या काळामध्ये खूप लोकांचे इथं जीव गेलेला आहे, जे स्वातंत्र्यासाठी लढले होते आपल्या. ही जागा त्यावेळी काय असेल फक्त इमॅजिन करायचं येऊन. एक फ्लॅशबॅक जर तुम्ही पाहिला, जी आपली जिथे हिस्ट्री घडली आहे, ज्याच्यामुळे आजचे दिवस आपण पाहतोय, ती प्लेस एक वेळ येऊन पाहिली पाहिजे. हे पहा, भिंतीवरती जे मार्क केलेले आहेत व्हाईट कलरचे, या मार्कमधून त्यांनी त्यावेळी गोळ्या काढल्या असतील. त्या गोळ्यांचे निशाण अजून तसेच ठेवलेले आहेत त्यांनी. तर हा आहे पुरावा की जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. त्याच्यावरून आपल्याला समजू शकतं की लोकांचे काय हाल झाले असतील त्यावेळी. आज फक्त आपल्याला निशाण दिसत आहेत, तर त्यावेळी काय अवस्था झाली असेल, किती या बागेमध्ये, या जागेवरती किती लोकांचे देह पडलेले असतील, आपण इमॅजिन पण करू शकत नाही. जीवन एक संघर्ष है, चाहे वह किसी मनुष्य का हो या राष्ट्र का. अविनाशी राम ने मुमताज किचलू को लिखे पत्र का अंश. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुल सिता हमारा. मोहम्मद इकबाल. टेक अ प्लेज ऑन योर ओन लाइफ दैट यू विल रिमूव स्लेवरी फ्रॉम हिंदुस्तान. कपलेट फ्रॉम गंधार दी गुंज. हमारे ऊपर किया गया हर अत्याचार ब्रिटिश साम्राज्य के ताबूत की कील साबित होगा. लाला लजपत राय. त्यांनी कोणते दिवस पाहिले, ती वेळ कशी असेल, काय काय सहन केलं असेल, त्याच्यामुळे आज ही लोक जी दिसत आहेत ना, आणि आपण सारे एवढ्या फ्रीडममध्ये फिरतोय, त्याच्या मागचे ते दिवस आहेत. प्रत्येक गोष्टीच्या मागे स्ट्रगल असतं, त्याच्यानंतर चांगली वेळ येते. तर हे ते दिवस एवढे वाईट होते म्हणून आत्ताचे दिवस चांगले आहेत. ओके, सो नवीन वर्षात सर्वांनी पॉझिटिव्ह राहा, अशा ठिकाणी जावा. उगाच 31 कसं पण साजरा नका करू. तर ज्यावेळी 2013ला ब्रिटिश प्राईम मिनिस्टर इथे आली ती व्हिजिट करायला, तर त्यांनी व्हिजिटर बूथमध्ये लिहिले की ब्रिटिश हिस्ट्रीमधला सर्वात लाजिरवाणा दिवस, शर्मनाक गोष्ट ही आहे की त्यांनी हा जालियनवाला बाग हत्याकांड केला आणि आपल्या बेगुना लोकांवरती गोळीबार केला. हे ब्रिटिश प्राईम मिनिस्टरने लिहिलं आहे. त्याचं नाव मला माहिती नाही आत्ता, पण त्यांनी 2013ला ज्यावेळी व्हिजिट केलं त्यावेळी लिहिलेलं आहे.